नमस्कार मित्रांनो, आज आपण फोटोशॉप मध्ये ट्रान्सपरंट इफेक्ट म्हणजेच इनविजिबल इफेक्ट कसा द्यायचा हे पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. प्रथम इथं आपण ॲपलची एक PNG फाईल घेतलेली आहे. आता या PNG फाईलची आपण कॉपी करणार आहोत. Ctrl+J करून याची कॉपी बनवायची आहे. कॉपी बनवल्यानंतर त्या लेयरला रेस्टिसाइज लेयर करायचे. रेसिसाइज लेअर केल्यानंतर Ctrl+Shift+U प्रेस करून डिस्पॅच्युरेट करायचे आहे. डिस्पॅच्युरेट केल्यानंतर त्या लेअरला आपण स्पिन करणार आहोत. स्पिन केल्यानंतर एक खालची लेअर हाईड करायची राहिली, ती हाईड करून घेतली आपण. आता याची आपण लेवल्स ऍडजस्ट करणार आहोत. लेवल्स मध्ये जाऊन त्याचे लेवल त्याला हार्डली मास्क करायचे आहे. असे हे लेवल ऍडजस्ट करायचे आणि योग्य प्रकारे असे बघून लेअर ऍडजस्ट करू शकतात. तुमच्या लेवल ऍडजस्ट करा. लेअर ऍडजस्ट झाल्यानंतर ना आपण ही अनहाईड लेअर करणार आहोत. त्यानंतर त्या लेअरला मास्क करायचा आहे. लेअरला मास्क केलेला आहे. मास्क केल्यानंतर आपण वरचा पोर्शन डिलीट करणार आहोत. इथे आपण डिलीट केला. Ctrl+D करून सिलेक्शन हे करायचं. वरची लेअर आपण आता ऍड करू. आता इथं आपण ऑरेंजची स्लाइस घेणार आहोत. ऑरेंजची स्लाइस डाउनलोड करून ठेवलेली, जिथून आपण ऑरेंजची स्लाइस इथे आपण घेतली. ऑरेंजची स्लाइस घेतल्यावर ते साईडचे आपण डिलीट करून टाकू. फॉर्म करायला शकत नाही. आता याला आपण इथे ऍडजस्ट करून बसवायचं. आता इथं वरची लेअर आपण जी हाईड केलेली ते अनहाईड करूया. अनहाईड केल्यानंतर जे लास्टची लेअर आहे ती सिलेक्ट करू. ब्रश टूल सिलेक्ट करायचं. ब्रश टूल सिलेक्ट केला वरचे हे आपण आहोत परत ते. ब्रश टूल मध्ये ब्लॅक कलर असेल तर ते हाईड होते. व्हाईट कलर असेल तर केलेला पार्ट परत ते करणार लाईक ऑन हाईड टाईप. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळले असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा इनविजिबल इफेक्ट इथं आपला झालेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.